जीभ कापली, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची सगळी साल्टी काढली, दुसऱ्यांदा परत साल्टी आली, परत साल्टी काढली. परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही. जर विचार करा, त्या काळामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जर धर्मांतरण केलं असतं तर आज तुम्ही या चौकामध्ये आला असता का आणि मी या चौकात येऊन बोलू शकलो असतो का? सांगा, झालं असतं का? अरे 300 वर्षापूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतरण केलं नाही आणि आज आपल्या काही औलादी धान्य दिलं म्हणून धर्म बदलला, दवाखान्यात उपचारासाठी 10,000 दिले म्हणून धर्म बदलला, घरासाठी थोडी जागा दिली म्हणून धर्म बदलला, घर बांधायसाठी 10 पोती सिमेंट दिलं म्हणून धर्म बदलला, घरावरती पत्र टाकायला 7 पत्रे दिले म्हणून धर्म बदलला. अरे जरा लाज वाटली पाहिजे आपल्याला धर्म बदलताना. अख्खा जग हिंदू धर्माकडं आदर्श धर्म म्हणून बघतोय. हिंदू धर्मीयांनी कधी तलवारीच्या पाठीवरती दादागिरी करून हिंदू धर्म विस्तारण्याचा कधीच विचार केला नाही. या जगातल्या सगळ्या लोकांना प्रेमानं पोटात घेऊन एवढी आक्रमण झाली धर्मावरती. बाबरापासून, हुमायून बाबरापासून, लोधी, अकबर, तुगलक, औरंग्या, अब्दुल्ला, तुमच्या बाजूचा निजाम, हैदराबादचा निजाम, डाव्या बाजूचा आदिलशाह, हे सगळे आतापर्यंतचे जे सगळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर झिंदाबाद म्हणते तिथपर्यंत एवढ्या सगळ्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पर हिंदू समाज आजही त्याच क्षमतेनं, त्याच ताकदीनं या जगामध्ये मान ताठ करून उभा आहे. ही आपली सगळ्यांची ताकद आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्याला त्याच ताकदीनं राहावं लागणार आहे. अरे सचिन दादा कल्याण शेट्टीनी अक्कलकोटचं हे स्वामी समर्थांचं शहर डेव्हलप व्हावं म्हणून राज्याचे तरुण तडफदार कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याकडून 363 कोटीचा आराखडा मंजूर केलाय. 363 कोटी रुपयाचा. त्या आराखड्याचे पैसे वेगळे, तो आराखडा सोडून अशी जी कामं सुरू आहेत बस स्टँड सारखी, याचा आकडा 200, 250, 300 कोटी पर्यंत जातोय. अक्कलकोट शहरासाठी मी जिल्ह्याचं, तालुक्याचं, राज्याचं बजेट सांगत नाही, एका शहराचं जे आमचं श्रद्धास्थान आहे. आणि हे बदलताना एवढं देखणं एसटी स्टँड उभं राहत आहे. महाराष्ट्रातलं हे पहिलं एसटी स्टँड आहे ज्यामध्ये महिला भगिनींना राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे, भक्त निवास आहे. आणि इथून तुम्हाला मधनं वाट पाहिजे, मधनं. अरे हे काय मसोबाची खेळ आहे का? ताट घेऊन आला घेऊन गेला. आता परिस्थिती बदलली आहे. राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे. त्या जिहाद्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण करावं म्हणून सगळे आमचे हिंदू भक्त गेल्या 20, 25, 30 वर्षापासून संघर्ष करत होते. देवाभाऊ आले, बुलडोजर फिरवून टाकला. विशाळगडावरचं अतिक्रमण अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अरे अतिक्रमण काढा, अतिक्रमण काढा.